सेनेनं जोरदार घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळतंय। अजित पवारांसमोर प्रहार संघटनेनं अमरावतीमध्ये ही घोषणाबाजी केली। फायनान्स मिनिस्टरनी विचारलं तुला त्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे संजय गांधीजीला जर त्याचे काही पैसे सेंट्रलकडे येतात तर काही पैसे फायनान्स मिनिस्टरनी विचारलं तुला त्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे संजय गांधीजीला जर त्याचे काही पैसे सेंट्रलकडे येतात तर काही पैसे अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी अमर खटारे सध्या आपल्या संपर्कात आहेत। अमर, नेमकं काय झालंय? प्रहार संघटनेनं आक्रमक भूमिका का घेतली आहे? खरं बघितलं तर काल बच्चू कडू जे आहे मंत्रालयासमोर आंदोलन केलं होतं। अपंगाच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी काल रात्री 10 वाजेपर्यंत भर पावसात आंदोलन केलं होतं। मात्र आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे अंबरनाथ दौऱ्यावर असताना जे अपंग बांधव आहे आणि प्रहारचे कार्यकर्ते त्यांनी आता अंबरनाथ जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवन समोर जे आहे आंदोलन सुरू केलेलं आहे। अजित पवार त्यांचं म्हणणं आहे की जे अपंगांना जो निराधार जो 600 रुपये जो महिना आहे तो महिना मिळावा। अजूनपर्यंत 2 महिन्यापासून जे त्यांचे पगार आहे ते रखडलेले आहे आणि त्याचा जो पगार आहे तो सुद्धा वाढवण्यात आला पाहिजे। सोबतच अपंग कल्याण मंत्र्याद्वारे ज्या ज्या योजना आहेत त्या योजना अजूनपर्यंत अपंगापर्यंत पोहोचल्याने ह्या सर्व जे मुद्दे घेऊन जे आहेत अजित पवारांसोबत आता जे प्रहारचे कार्यकर्ते आहेत ते आता समोर घेतलेले आहे। आता त्यावर आता मंत्रालयात त्यांची संपर्क सुद्धा साधलेला आहे आता अजित पवारांनी आणि त्यांनी अधिकाऱ्यांचं बोलणं सुरू आहे। प्रहार संघटनेची घोषणाबाजी पाहायला मिळते। धन्यवाद अमर, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी तुमच्याकडनं या संदर्भातले अपडेट्स जाणून घेत राहू।